हां बरं आहे बरं आहे. तू सांग जेवण झालं काय? नाही आता चालतंय. बरोबर नाही 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 मी चाललो. अरे आमचे रूममेट आहे की नाही ते हे रिडिंग लावायला आहे तर ते मला बी याच रिडिंग म्हणून म्हणतात तू बी याच रिडिंगला याच रिडिंगला म्हणून मी इकडे येत राहतो. चाल मग. नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी केंद्र शासनाअंतर्गत मित्रांनो विद्यालक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत आपले जे विद्यार्थी आहे पूर्ण भारतामधील जे विद्यार्थी आहे मित्रांनो बघ त्याच्यासाठी कुठलीही कॅटेगरी असो तुमची काही मॅटर करत नाही. तुम्ही OBCचे असा ओपनचे असा किंवा ST SC कुठल्याही प्रवर्गातील असाल तरी सर्व विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ही योजना कशाची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो मी फक्त तुमचा 1 मिनटं घेतो. मला फक्त चॅनलबद्दल 2 शब्द सांगायचे आहे. बघा मित्रांनो आपलं चॅनल सरकारी योजनांचं एकमेव चॅनल आहे. आपण याच्यावरती शेतीसंदर्भात विद्यार्थ्यांसंदर्भात ठीक आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण नागरिकांसाठीच आपलं चॅनल आहे. त्यावर शासकीय योजनेच्यावर माहिती देत असतो. तरी सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ओके आणि व्हिडिओला लाईक करून द्यायचा आहे जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या होमपेजवर येत राहतील व तुम्हाला विविध प्रकारची शासकीय योजनांची माहिती मिळत राहील. ओके तर मित्रांनो बघा असे बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना या ठिकाणी शिकण्याची खूप इच्छा असते मित्रांनो. हुशार मुलं असतात परंतु आर्थिक अडचणींमुळे व पैशाच्या कमतरतेमुळे ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही. तर अशाच विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आलेली आहे विद्यालक्ष्मी योजना. तसं तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेची संपूर्ण माहिती टाकलेली आहे मित्रांनो. ओके जर तुम्ही एक एक्स्ट्रा माहितीनुसार ते वाचूसुद्धा शकता. मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. परंतु मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एक वेळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती एक वेळा वाचून घ्या पूर्ण. त्याच्यामध्ये अटी शर्ती डॉक्युमेंट वगैरे सर्व सांगून द्या. ओके तर बघा मित्रांनो या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की जास्तीत जास्त मुलांना या ठिकाणी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. किती 10 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्या कर्जाला कुठल्याही प्रकारचा व्याज लागणार नाही कारण हे शिक्षणासाठी जे कर्ज आहेत देणार आणि हे कर्ज तुम्हाला केंद्र सरकार देणार आहे. ओके तर तुम्हाला ही वेबसाईट बघा. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर तुमच्याजवळ लॅपटॉप असेल किंवा टॅबलेट असेल किंवा मोबाईल असेल व तुम्ही याच्या आधी कधी फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भरा मोबाईलवर. परंतु मित्रांनो जर तुम्ही याच्या आधी कधीच फॉर्म भरला नसेल मोबाईलवर तर तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता. ओके तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही सर्वांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. ओके आता तुम्हाला सध्या तर मला नाही वाटत तुम्हाला सध्या गरज असेल या कर्जाची आणि या रकमेची या व्हिडिओची. परंतु एक नॉलेज म्हणून आणि एक भविष्यात तुम्हाला एक खूप गरज पडू शकते या व्हिडिओची किंवा या माहितीची. ते नॉलेज तुमच्याकडे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ओके यासाठी तुमचं 10वी 12वीची मार्कलिस्ट लागते मित्रांनो व 10वी 12वीचा बोर्ड सर्टिफिकेट लागते. ओके त्यानंतर तुमची TC लागते मित्रांनो आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी लागते. मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे. आणि नंतर जे आपले काही कॉमन डॉक्युमेंट असतात आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ते लागतात. ओके तुम्ही तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा सांगितलेले आहे वेबसाईटसुद्धा सांगितलेली आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे जेव्हा पण तुम्हाला या कर्जाची व या पैशाची गरज असेल तेव्हा तुम्ही ते तुमचं काम करू शकता. ओके आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी स्पेशल विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे आणि तर प्रत्येक शेतकऱ्याला मी तुम्हाला हे सांगणार आहे की म्हणजे मित्रांनो तुमचे इतर जे मित्र आहे ते मित्रांना हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर मित्रांनासुद्धा खूप मदत होईल. ठीक आहे तर खाली शेअरचं बटन आहे सर्वांनी शेअर करा व माहिती जर आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा नाहीतर त्याच्या बाजूला आहे की अनलाईकचं बटन आहे अनलाईकसुद्धा करू शकता असं. ठीक आहे तर सर्वांनी लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती सर्वांनी कंपल्सरी एक वेळा वाचून घ्या. शुद्ध मराठीमध्ये मी टाकलेली आहे. ते बरेचसे लोक डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचत नाही आणि मग त्यांना वाटते व्हिडिओत आपल्याला चुकीची माहिती सांगली गेली असं वाटते त्यांना परंतु तसं काही नसते. ओके तुमच्या व्हॉट्सअपवर जे इतर मित्रमैत्रिणी असतील विद्यार्थी त्यांना शेअर करा
जेणेकरून त्यांना सुद्धा खूप खूप मदत मिळेल. ओके, चला. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे एक एक छोटंसं लोकसेवा, लोकांना मदत करणारे आरोग्य सेवा केंद्र उघडलेलं आहे आपण ऑनलाईन. त्याच्यावरती तुम्हाला यूट्यूबवर पोस्ट दिसेलच. ओके, एक अमृत ज्यूस नावाचं एक प्रोडक्ट आहे मित्रांनो. त्या प्रोडक्टनुसार तुम्हाला काही मित्रांनो आजार वगैरे कुठल्या प्रकारचा झाला तर सर्व प्रकारच्या आजारांवर फक्त एकच औषध असं कंपनीने बनवलेलं आहे. ओके, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर या ठिकाणी काही तुम्हाला काही जबरदस्ती करता येणार नाही. ओके, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या.